लग्नाच्या वेळी टीव्ही फ्रीज दिला नाही, मानपान करून सोन्याची अंगठी घातली नाही, तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये या कारणासाठी तगादा लावून एका विवाहितेचा गळा दाबून खून झाल्याची घटना रविवारी दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी पहाटे 5:30 वाजता सारोळे तालुका मोहोळ येथे घडली। या प्रकरणी नवरा प्रतीक अनंत शिंदे वय 26, सासू भामाबाई उर्फ वंदना अनंत शिंदे वय 47 यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी नवरा व सासूला अटक केली आहे। त्यांना मोहोळ येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले। सोनाली प्रतीक शिंदे राहणार सारोळे असे मृत विवाहितेचे नाव आहे। रविवारी 12 एप्रिल 2026 रोजी पहाटे 5:30 वाजता जावई प्रतीक याने सासरे दत्तात्रय सुरवसे यांना फोन करून सांगितले की मी व सोनाली रात्री 11 वाजता झोपलो होतो व आई भामाबाई ही बाहेर झोपली होती। सकाळी प्रतीकने सोनालीला उठवले असता ती उठत नसल्याचे सांगितले। त्यावर वडील दत्तात्रय सुरवसे यांनी तिला दवाखान्यात नेण्यास सांगितले। सोनालीचा मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे घोषित केले। दरम्यान सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांना संशय आल्याने त्याने सोनाली हीच सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तिचे तेथे शवविच्छेदन केले असता सोनालीला गळा दाबून मारल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी दत्तात्रय खंडू सुरवसे राहणार कोर्डी तालुका पंढरपूर याने जावई प्रतीक शिंदे व सासू भामाबाई शिंदे यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील हे करीत आहेत। Now and press the bell icon. Never miss a